डायबिटीज रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये खूप साऱ्या जणांचा प्रश्न असतो, तेल खायचं का तूप खायचं, तुपाशी खाऊ का उपाशी राहू, असाही प्रश्न बरेच जण विचारतात डायबिटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की मधुमेहींसाठी, पर्टिक्युलरली डायबिटीस रुग्णांसाठी किंवा कुठल्याही जीवनशैलीशी निगडीत आजारांशी आपल्या आहारामध्ये आपण तेलाचा वापर केला पाहिजे, तुपाचा वापर केला पाहिजे का दोन्हीचा पण वापर केला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की तेल किंवा तूप हे जर का आपण कमी प्रमाणात आणि किंवा योग्य प्रमाणात वापरलं तर ते शरीराला जास्त हार्मफुल नाही आहे. पण जर का ते प्रमाणापेक्षा जास्त वापरलं तर पर्टिक्युलरली तेलामध्ये असलेले ट्रान्स फॅटी ॲसिड आणि जर का तूपसुद्धा एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त जर का आपल्या शरीरात गेलं तर त्याच्यामुळं शरीरामध्ये वाढणारे ट्रायग्लिसराइड्स या दोन्हीही गोष्टी शरीरासाठी जास्त धोकादायक ठरतात. जनरली असं म्हटलं जातं की डायबिटीज किंवा कुठल्याही जीवनशैलीच्या आजारांमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स हा सगळ्यात महत्त्वाचा कॉन्ट्रीब्युटर ठरलेला आहे. आणि हे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढण्यामध्ये हे जे ट्रान्स फॅटी ॲसिड आहेत जे मोस्ट ऑफ द टाईम आपल्या शरीरातल्या आपल्या खाण्यातल्या तेलामधून येतात आणि ट्रायग्लिसराइड्स हे दोन मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहेत जे आपल्या शरीरातलं डायरेक्ट चरबी किंवा फॅटचं प्रमाण वाढवतात. तर तेल किंवा तूप तसं बघायला गेलं तर दोन्हीही तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर त्याचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे, एका दिवसात तर आपण इमिजिएटली आपल्या खाण्यातनं तेल किंवा तूप वर्ज्य करू शकत नाही. तर ते हळूहळू आपण कमी केलं पाहिजे आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की घरामध्ये जेवढी व्यक्ती आहेत गुणिले पाऊण लिटर एवढं, म्हणजे साधारण प्रति व्यक्ती प्रति महिना जर का तो व्यक्ती घरामध्ये 2 वेळेला अन्न घेत असेल तर तुम्ही एक वेळेला बाहेर जेवण करताय आणि एकच जेवण करत असाल तर प्रमाण अजूनही कमी लागणार. आणि हे दिवसाचं प्रमाण नाही आहे पाऊण लिटर, हे महिन्याचं प्रमाण आहे. सो तुमच्या घरात जेवढे लोक आहेत, घरात समजा 4 लोक असतील आणि जर का पाऊण लिटर आपण जर का विचार केला तर 3 ते 3.5 लिटरपेक्षा जास्त तेल आपल्या घरात आलं नाही पाहिजे. आणि ते पण तुम्ही नॉन रिफाईंड किंवा घाण्यावरचं तेल वापरलं तर ते त्यातल्या त्यात थोडंसं बेनिफिशियल राहू शकतं. पण ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, कुठलंही तेल कढईमध्ये पडलं की ते तसं बघायला गेलं तर रिफाईनच्याच बरोबरीचं होतं. त्यामुळे मी घरात घाण्यावरचं तेल वापरतोय म्हणून मी भरपूर वापरलं तर चालेल, हा पहिल्यांदा भ्रम तुम्ही टाळला पाहिजे. दुसरी गोष्ट, दिवसावरती पण तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. आपण बऱ्याच वेळेला काय करतो की तेल वापरताना त्याचं प्रमाण नाही बघत, आपण डायरेक्टली कढईमध्ये किंवा भाजीमध्ये अंदाजे तेल टाकतो. तर सगळ्या गृहिणींना माझी रिक्वेस्ट आहे की तुमच्या वाटीमध्ये पहिल्यांदा तेल मोजून घ्या तुम्ही. प्रति व्यक्ती प्रतिदिन 2 ते 3 चमच्यापेक्षा जास्त प्रत्येक मिलला, म्हणजे दिवसभरात जर का मी विचार केला तर एका व्यक्तीला 4 ते 5 चमच्यांपेक्षा जास्त तेल पूर्ण दिवसभरात नाही लागलं पाहिजे. मग ते तुम्ही कुठल्या भाजीला वापरताय, तुम्ही फ्राय करताय, काय करताय, हा प्रश्न नंतरचा येतो. जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही तेल वापरणार तेवढं ट्रान्स फॅटी ॲसिड शरीरामध्ये वाढत जाणार आहेत. दुसरा जो प्रश्न याच्यामध्ये राहिला तूप, मग तेलापेक्षा तूप बरं का, तर मी एवढंच म्हणेन की दगडापेक्षा वीट मऊ. अदरवाईज फार मोठा फरक तेल आणि तुपामध्ये येत नाही. बरेच जण म्हणतात की तेलाच्या ऐवजी तुपात आपण भाज्या करून खाल्ल्या पाहिजे, तूपच आपण वापरलं पाहिजे. पण तूप पण एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त, जरी ते अल्कलाईन नेचरचं असलं, जरी ते A2 गाईपासून आलेलं असलं तरी कुठल्याही पद्धतीच्या तुपामध्ये आम्ही बघितलेलं आहे की लिपिड प्रोफाईल ज्यांचा ऑलरेडी बिघडलेला आहे, ज्यांच्या खाण्यामध्ये स्ट्रेस आहे किंवा ज्यांच्या ट्रायग्लिसराईडचे लेवल जास्त आहेत, त्यांच्या खाण्यामध्ये तूप जरी त्यांनी शुद्ध तूप जरी घेतलं तरीसुद्धा त्यांच्या ट्रायग्लिसराईड लेवल वेगाने वाढून आलेले दिसलेले आहेत. आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ किंवा तूप जर का त्यांनी थांबवलं तर काही दिवसातच ते कंट्रोलमध्ये आलेलं सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळं तूपसुद्धा एका ठराविक प्रमाणात तुम्ही खाण्यामध्ये वापरायचं आहे. ओन्ली थिंग ते अल्कलाईन नेचरचं असतं. जेवढे ट्रान्स फॅटी ॲसिड तेलामधून आपल्या शरीरात उतरतात तेवढे आपल्या शरीरामधून तुपामधनं उतरत नाहीत, किंवा जरी आले तरी ते शरीराला थोडंसं डायजेशन करायला थोडं फायद्याचं होतं. पण तेलाचे आणि तुपाचे कुठलेही जे गुणधर्म सांगितलेले आहेत हे काय म्हणू शकतो आपण, एखाद्या रुक्षता किंवा एखाद्या आजारातनं उठलेल्या व्यक्तीसाठी जो क्षीण आहे, किंवा बरेच जण आयुर्वेदाचा ह्याला रेफरन्स देतात की आयुर्वेदामध्ये तुपाचा सर भरपूर वापर सांगितलेला आहे. पण डायबिटिक पेशंटसाठी पर्टिक्युलरली आपण जर का बघतोय तर डायबिटिक पेशंट्सला कुठलेही पांढरे 5 पदार्थ आणि त्या पांढऱ्या 5 पदार्थांमध्ये दूध आणि दुग्धजन्य किंवा ज्याला राजसिक पदार्थ म्हणतात हे अवॉइडच करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं जर का एखादा कृश व्यक्ती असेल किंवा आजारातनं उठलेला व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी तूप हे काय म्हणू शकतो, त्याच्या धातूंचं पोषण करण्यासाठी, धातूंची वाढ होण्यासाठी, त्याचा स्टॅमिना आणि ताकद वाढण्यासाठी, व्हिगर वाढण्यासाठी तूप हे आयुर्वेदाने पण रेकमेंड केलेलं आहे. सो डायबिटिक पेशंटसाठी तूप आणि तेल हे दोन्हीही तसं बघायला गेलं तर घातकच आहे. जेवढं तुम्ही कमी प्रमाणात वापराल तेवढं तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल आहे. त्याच्याऐवजी तुम्ही टेस्ट येण्यासाठी थोडंसं स्टीम व्हेजिटेबल्सचा वापर केलात,
खाण्यामध्ये काही व्हिगन तुपाचे पण ऑप्शन्स आहेत. कोकोनटपासून आपण तूप ह्याच्यामध्ये बनवू शकतो आणि ते आपल्या खाण्यामध्ये वापरू शकतो. थोडंसं पीनट बटर चांगल्या क्वालिटीचं ऑर्गॅनिक पीनट बटर हे जर का तुम्ही खाण्यामध्ये वापरलं किंवा कुठलंही जेव्हा आपण सलाड बनवतो कुठलेही बनवतो तर वरून जर का आपण ऑलिव्ह ऑइल किंवा जर का आपण घाण्यावरचं कुठलंही तेल वरून टाकलं तर ते तेवढं हे नाही आहे. कुठलंही तेल जेव्हा कढईत पडतं आणि जेव्हा आपण त्याला फोडणी किंवा हे देतो तर त्याचं ट्रान्स फॅटी ॲसिडमध्ये रूपांतर होतं. त्यामुळं शक्यतो जर का मला लवकर माझ्या डायबिटीसवर नियंत्रण मिळवायचं आहे, मला माझ्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवायचं आहे, मला माझं वजन घटवायचं आहे तर तेल किंवा तूप हे तुम्ही फ्राय फॉर्ममध्ये किंवा कढईत टाकून तडतड उडेस्तोपर्यंत तुम्ही त्या तेलाचा वापर टाळणं गरजेचं आहे. वरून येस तुम्ही सॅलडवरती ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह ऑइल किंवा तशा पद्धतीच्या तेलांचा तुम्ही वापर करू शकता. इनफॅक्ट जे सीड्स आहेत आपण कुठल्याही याच्यामध्ये केलं तर आपण शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करतो, सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करतो. तर माझं म्हणणं आहे की तेलाचा वापर कमी करून त्याचा जो ओरिजिनल सोर्स आहे जो नेचरने आपल्याला दिलेला आहे, मग त्याच्यामध्ये शेंगदाणे असतील, ओलं खोबरं असेल किंवा कुठलं आपले सूर्यफुलाच्या बिया असतील, लाल भोपळ्याच्या बिया असतील, या जर का तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये डायरेक्ट वापरल्या तर त्याच्यामुळे तुमचं ट्रान्स फॅटी ॲसिड पण वाढणार नाही, सगळी पोषणमूल्य पण तुमच्या शरीरात येतील आणि तुमची हेल्थ पण त्याच्यामुळे ठणठणीत राहू शकते. सो मी कायम हे म्हणेन की तेल तुपाचा वापर कमी करून तुम्ही सीड्स आणि नॅचरल फॉर्ममधल्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. अजून एक तेलाच्या बाबतीत किंवा तुपाच्या बाबतीत एक फार मोठा काय म्हणू शकतो आपण एक समज आहे किंवा गैरसमज आहे याच्यावरती की तेल आणि तूप खाल्ल्यामुळं हाडांचं आपलं ते कमी केलं तर हाडांमध्ये वृक्षता वाढेल आणि हाडांमधलं माझं वंगण कमी होईल. तर तसा डायरेक्टली कुठलाही संबंध तेलाचा किंवा तुपाचा म्हणजे तूप जास्त खाल्ल्यामुळं तुमच्या हाडांमधलं वंगण वाढणार आहे आणि त्यामुळं तुमच्या हाडांची झीज कमी होणार आहे असं डायरेक्ट कुठल्याही याच्यामध्ये कोरिलेशन नाही आहे. जे काही आपण अन्न घेतो त्या अन्नातनं जी काही पोषण मूल्य येतात ती तुमच्या जॉईंटपर्यंत पोचू शकतात, मग ते कॅल्शियम असेल किंवा इतर कुठले मिनरल्स असतील. त्यामुळं मी तेल आणि तूप कमी केल्यामुळं माझ्या हाडांमधलं वंगण कमी होईल आणि त्यामुळं मला ऑपरेशन करावं लागेल किंवा माझ्या नी रिप्लेसमेंट मला लवकर करावं लागेल असा कुठलाही गैरसमज तुम्ही त्याच्यात बाळगण्याचं कारण नाही आहे. सो मी एवढंच तुम्हाला इथं सांगू इच्छितो की तेलाचा आणि तुपाचा प्रमाणात तुम्ही खाण्यामध्ये वापर करा आणि योग्य प्रमाण ठेवून जर का तुम्ही केलं तर तुम्हाला कुठलाही त्रास त्याचा होणार नाही आणि तुमचा लिपिड प्रोफाईल पण चांगला राहील, कोलेस्ट्रॉल पण तुमचं चांगलं नियंत्रणात राहील आणि त्याच्या अनुषंगाने शुगर आणि BP हे सुद्धा तुमचं नियंत्रणात राहण्यात तुम्हाला मदत होईल. सो तुम्हाला यातली कुठली टिप किंवा कुठली गोष्ट तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आवडली ती जरूर या माझ्या व्हिडिओच्या खाली ह्याच्यावरती तुम्ही पोस्ट करायचं आहे आणि या व्हिडिओला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे.